हा. जय सच्चिदानंद. हो, बोला. पूज्यश्री, माझा हा प्रश्न आहे की काय नाव आहे तुमचं? जीवनात दृढनिश्चय कसा करावा? नाव काय आहे? श्रीराम दुबे. हा. जीवनात दृढनिश्चय तर निश्चय केल्यामुळेच होईल. कोणत्या कोणत्या गोष्टीचा निश्चय करायचा आहे? म्हणजे कोणताही असेल, शिक्षणाचा असेल किंवा विचारांच्या स्थिरतेचा असेल. हां, त्यासाठी दादा भगवानांचा असीम जय जयकार करा आणि दादा भगवानांकडे शक्ती मागा. हे दादा भगवान, मला दृढ निश्चय करायची शक्ती द्या आणि व्यावहारिक कार्य मला पूर्ण करायचं आहे, समभावाने निकाल करावा अशी शक्ती द्या. समजते आता तुम्हाला? बरं, दृढनिश्चयाचा मुक्तीशी काय संबंध आहे? नाही, मुक्ती इथे व्यावहारिक काम करायचा दृढ निश्चय करायचा आहे. पण मुक्तीसाठी तर आत्मज्ञानाच्या जागृतीत राहायचं आहे. मी कोण आहे त्या अवेअरनेसमध्ये राहा. ते ज्ञान मिळाल्यावर तुम्हाला प्राप्ती होईल. काय? जय सच्चिदानंद. अशोक राजपूत, जळगाव. बोला. जय सच्चिदानंद. दीपक भाई, जळगावमधल्या महात्म्यांनी आपल्याला नमस्कार सांगितलाय. हा, सगळ्यांना जय सच्चिदानंद सांगा. विचार, भाव यात काय फरक आहे? खूपच फरक आहे. भाव हे बीज आहेत, विचार परिणाम आहे. पण हे जे भाव असतात, जसं आपण सांगितलं की आपण एखाद्याला दान देतो त्यावेळी जे भाव करतो की माझ्याकडे एवढे असतं तर मी दिलं असतं, तर ह्यालाच भाव म्हटलं गेलंय का? हा, याला भाव म्हणतात. आणि बीज आहे. विचार येतात, तो मनाचा व्यवसाय आहे, मनाचं कार्य आहे, मनात डिस्चार्ज आहे. पण म्हणजे तोही एक प्रकारचा विचारच झाला ना? नाही, विचार वेगळे आहेत. समज आहे त्यात, समज आहे त्याची की नाही हे द्यायला हवं, चांगलं द्यायला हवं. तो भाव अहंकार करतो आणि विचार मन करतं. दोघांचं काम वेगळं आहे. पण त्याच वेळी तर येतात ना जेव्हा आपण दान करतो. ते विचार, ते भाव जे झाले ती अज्ञानता आहे ती. आणि म्हणजे वेगळ्या प्रकारचे भाव आहेत. ज्ञानाची जागृती आहे तर भाव नाही होणार, स्वभाव जागृती आहे त्यात. आणि समजा आता कोणी काही विकून टाकलं आणि त्यावेळी जर त्याचं नुकसान झालं आणि त्याने त्यावेळी जर काही विचार केला की ह्याचे जर एवढे मिळायला हवे होते, तर मग ह्यात विचार कोणता आणि भाव कोणता? नाही, ते विचारच आहेत सगळे. आपल्या पंचेंद्रियांनी जेवढं काही अनुभवास येतं ना, तो सगळा डिस्चार्ज पार्ट आहे. हे विचार तर, हे भाव तर एवढे सूक्ष्म आहेत ना की हे तर आपण शब्दात दादाजींनी उदाहरणासहित सांगितलं कशा प्रकारे भाव आतमध्ये आहेत. बाकी मी अशोक आहे तीच मान्यता, त्यालाच आरोपित भाव म्हटलं जातं आणि त्याच भावाने कर्म चार्ज होत असतात बघा. आणि ह्या विचारांमुळे जे अडथळे निर्माण होतात, म्हणजे भाव आणि विचार, त्या अज्ञान दशेत भाव करणाराच विचारांमध्ये तन्मयाकार होतो. शिवाय रागद्वेष केल्यामुळे अडथळे येत राहतात. ते भाव अहंकार करतो. अज्ञानतेमुळेच मी अशोक आहे मानणाराच आहे आणि स्वतःच्या विचारांशी एकाकार होऊन जातो. वाईट विचारांशी, निगेटिव्ह विचारांशी एकरूप झाल्याने खूप प्रकारचे अडथळे येत राहतात, आणले जातात. पण आता ज्ञान तर घेतलं आहे तरीही ते वेगळं आहे. तिथे तर तुम्ही अशोक नाहीच, मग त्या विचारांचे मालकही तुम्ही नाहीत, मग अडथळ्यासाठी कारणीभूतही नाही. अडथळ्यांचं फळ आहे, त्याचा समभावाने निकाल करा. नवीन अंतराय मग येणार नाहीत. आपण शुद्धात्म्याची ही जागृती प्राप्त करून घेऊ. आता जेवढं 5 आज्ञांमध्ये राहाल तेवढा फाईलचा समभावाने निकाल करत जाल, तेवढे अंतराय नष्ट होत जातील, ज्ञान प्रकट होत जाईल, अनुभव ज्ञान. आणि हे जे म्हणजे काय ज्ञानींच्या कृपेने, म्हणजे जे ज्ञानानंतर त्वरित, म्हणजे म्हणतात ना की दादाजींनी सांगितलं की मोक्ष मिळणार. इथे कारण मोक्ष सुरू झाला. कर्म बीज पडणं बंद झालंय, तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष आहे. कर्माची फळं भोगणं पूर्ण झालं, ती 1-2 अवतारात समाप्त होतील, तेव्हा शेवटी मोक्ष होईल. हा एक जन्म जगणं अवघड होऊन बसलाय. ते तर, पण ज्ञानात अवघड तर अशोकजींनाच होणार आहे. इथे अशोकला सांगा, अशोक घाबरू नको, समभावाने निकाल कर, हळूहळू पूर्ण होईल. बघा, कोणताही सुयोग परमनंट आहे का टेम्पररी आहे? टेम्पररी. हा, तर मग दुःखी का व्हायचं? सगळे संयोग पूर्ण वियोगी स्वभावाचे. आपली कृपा हवी आहे की याच जन्मानंतरचा जन्म महाविद्या बस तेच सर्वांना मिळावं. तशीच भावना आपण करू. दादाजींनी काय सांगितलंय? 70% 5 आज्ञांमध्ये राहा, 70%. आमच्याकडून तर आम्ही 100% राहण्याचा प्रयत्न भावनेची कास धरा. जेवढ्या चुका झाल्यात, चूक-भूल झाली आहे, प्रतिक्रमण तर करतोच. पण बस मग आता दादांच्या कृपेने एक अवतार होईल पुढे. बस हेच हवं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. जय सच्चिदानंद. बोला. मी ना आपले ज्ञान घेतलंय तेव्हापासून समोरच्याला दुःख होऊ नये म्हणून काहीच बोलत नाही, पण समोरचा मात्र त्यामुळे खूप काही बोलून जातो. त्यामुळे मला त्या गोष्टींची अशी खूप भीती वाटते. नाही, बोलायचं म्हणजे काय की दुःख होणार नाही असं बोलायचं.
बोलचाल तर करू शकता. बाबा तुम्ही असं का बोलता, माझी काय चूक आहे मला सांग, माझं समाधान होत नाहीये, तुला माझ्याकडून काय प्रॉब्लेम झाला, तुला नक्की काय म्हणायचंय, माझी काय चूक झाली मला सांग, मला नाही. सुधारायची संधी दे. आता माझे दुकान आहे. हं. आता दुकानासमोर तो गाडी बाईक आणून उभी करतो. तेव्हा मी त्याला प्रेमाने सांगते, तरी तो म्हणतो तू रस्ता विकत घेतलायस का? म्हटलं तरी हरकत नाही, असे राहू तो- द्या. आणि दुकान तर तुम्हाला माहितीच आहे ना, ते बाजूने येतील आतमध्ये दुकानात. आणि बघा बघा, जो चांगला माणूस आहे ना त्याला सांगेल, बाबा इकडे आमचं दुकान आहे, हां नाही नाही सॉरी, तो दुसऱ्या ठिकाणी पार्क करेल. हा आणि बघा. सरळ माणसाला काही जास्त सांगायची गरज नाही, तो आडमोठेपणा करेल त्याला सोडून द्या. आणि तो एक- कायम तो 24 तास तिकडेच पार्किंग करून जातो का, हा मग राहू द्या, लोक आजूबाजूच्या साईडने येतील. म्हणजे एखाद्या दिवसाचे नाही ते हो, दीपक मग भाई रोजच समजून घ्या, त्याच्याप्रती रागद्वेष करू नका. नाही मी त्याची चूक शुद्धात्मा पण, आणि प्रार्थना- मौनात राहा. शुद्धात्म्याला फोन करा, या हं. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, कोणताही रागद्वेष ठेवायचा नाही. आणि चालू द्या, आसपास जागा आहे की नाही दुकानात यायला. येता येतं, पण तरी त्याने लावली की दुसरे पण लावतात. असं म्हणजे ते पार्किंग करतो आणि सगळेच फायदा घेतात. म्हणून मग मला खूप भीती वाटते त्याची. म्हणजे म्हणजे किती सगळ्या स्कूटर तिकडेच पार्क करतात. सगळे नाही, एकच आहे तो, एकच माणूस आहे आहे, तो. फुटपाथ आहे की नाही. थोडीशी जागा हा आहे. मग चालू द्या आता. काय जेवढ्या चुका काढाल ना तेवढा त्याचा अहंकार दखल देत राहील. म्हणलं आता मी इथेच पार्क करणार, काय करेल. म्हणजे आपल्या बाजूने मौन ठेवा. उलट त्याला काही अडचण आली तर तुम्ही मदत करा. ते तर बस करतेच मौनात मी. राहा आणि शुद्धात्म्याला प्रार्थना पण करा. भीती ही भावना जात अहो, नाही माझ्या भीती मनातून. तर बघा, अशी आहे दादा की भगवानांना भीती वाटते प्रार्थना करा, मला. हे दादा भगवान मला शक्ती द्या, एक फाईलचा समभावाने मी निकाल करीन. असंच घडलं होतं एकाच्या बाबतीत. तेव्हा रोज असतो तो तो दुसऱ्या घरातला तिकडे पार्किंग करायचा आणि दुकानदारांना मग त्रास द्यायचा दररोज. जेव्हा त्याला या ज्ञानाचं तत्व लक्षात आलं, सांगणं बंद केलं आणि एकदा त्याच्या काकांना अडचण आली तेव्हा यांनीच मदत केली. तेव्हा ते काका पुन्हा तिकडे, नाही आपण एवढे चांगले आहात, मी उगाच तुम्हाला त्रास दिला, आणि पार्किंग आपोआप त्याने पार्किंग करणं बंद केलं. म्हणजे आपण आपल्याकडून त्याला दखल देणं बंद करायचं आहे, दुःख देणं सुद्धा बंद करायचं नाही, आहे. आणि एकदाच मी त्याला चूक नाही बोलले काढायची असे कोणाची. काही- आणि मनात किती वेळा तुम्हाला चालू राहतं, नाही त्याला म्हणजे एकदाच असं मी बोललात बोलले. हा, पण मनात किती वेळा बोलत राहता तुम्ही सांगा. तुम्ही रोज हा, मनात खूप स्कूटर दुःख दिसली होतं. की त्याच्याबद्दल द्वेष हा, वाटायला हा, लागतो. त्याची सगळी स्पंदनं त्याच्यापर्यंत पोहोचतात, त्याची रिॲक्शन म्हणून तो तुमच्या इथेच पार करेल. म्हणून आता सोडून द्या. शुद्धात्मा भगवानाला प्रार्थना करा, व्यवस्थितमध्ये जे आहे मला मान्य आहे, मला फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. आणि आता बोलणं म्हणजे 1-2 महिने 3 महिन्यांपर्यंत बोलणं बंद करा. आणि भीतीसाठी दादा भगवानांकडे शक्ती मागा, काही अशी घाबरायची किती गरज वेळा असते शक्ती मागायची पुन्हा पुन्हा नाही. परत. जे करतोय ते जेवढं तुम्ही ते डोक्यातून काढून टाकाल ना की हा पार्किंग इथे करतोय, तेवढं तिकडे आपोआप सुधारेल. जर तुमच्या डोक्यात ते तसंच राहिलं तर सगळा दिवस तो तुम्हाला दुःख होत राहील आणि त्या स्पंदनामुळे तोही तिथेच पार्किंग करत तीच तर राहील. मला खूपच रात्री सुद्धा भीती वाटते काय? की असे का त्याच नाही, असं गोष्टीबद्दल. घाबरायची गरज नाही. दादा भगवानांचं स्मरण करा, दादा भगवान माझ्या बरोबर राहा, मला फाईलचा निकाल करायचा आहे, मग पूर्ण होईल, सगळं आपोआप होईल. जय सच्चिदानंद. राजूल, धर्मातल्या क्रिया करताना म्हणजे पूजा, वितराग प्रभूंची प्रार्थना. खरे तर भावपूर्णपणे वितरागी म्हणजे भावपूर्ण करण्याची इच्छा असते मंदिरात. मग काय त्यासाठी सुद्धा मान बांधले जाते का? म्हणजे बघा, मी स्तवन गाते प्रभूंसाठीचे मनापासून, माझ्या मनात भावना असेल, पण जर आजूबाजूचे ऐकत असतील तर त्यामुळे त्यांच्यातल्या मानात भर पडते का? नाही ऐकतात, पण नंतर काही बोलतात का तुम्ही चांगले आहात, नाही, गाता नाही. नाही, पण दुसरं असं एखादं काही काही नवं असेल आणि एखादं भजन गायचं आवडलं तर मग आपण त्यावेळी आनंदाने 3-4 भजन नाही, म्हणायची. असं काही नाही. नाही, तसं नसेल तरी त्यांना आवडतं का आवडत नाही, तुम्ही स्वतः नाही, गाता जेव्हा ना. असे वाटते की कोणीतरी ऐकते तेव्हा मी माझा आवाज थोडा हा, स्लो हा, करते, आणि हा. जेव्हा लक्षात येतं की देवळात कोणीच नाहीये तेव्हा मग एकटीच मोठ्याने म्हणते. हो, पण तुम्ही स्वतः गाता ना. हा, हा, त्याच नावाचा मान. बर. हा, मी गाते, आता आत्मा गातोय की ही रेकॉर्ड गातीये. राजूल म्हणजे तेव्हा राहते मी त्यातच. हा, हा. पण वितराग प्रभूंची प्रार्थना मीन्स पूजा करते तेव्हा असे वाटते की आपणच ते स्वरूप मला ते लाभले. भक्तीचं स्वरूप आहे. ज्ञान काय सांगतं की राजूलचा टेप रेकॉर्डर गातोय, पण ती स्वतः ज्ञाताद्रष्टा आहे, ती आत्म्याची जागृती. आणि राजूल कशी, राजूल मीच राजूल आहे, मी किती छान गाते, कोणाला मला त्रास नाही द्यायचा, मी शांत भावनेने गाईन आपल्या प्रभूंची गीतं. आजूबाजूच्यांना त्रास झाला तर मी शांतपणे गाईन. सगळं मीच करते, माझंच नाव मान. पण जर कोणी चुका काढल्या तर काही दुःख होतं की नाही कधी? नाही, काय आवाज करतेस तू, शांत राहा. नाही,
असं काही बोललंय, असं काही बोललं नाही तर? असं कधी असं काही बोलतात की नाही तुम्हाला? कोणी मंदिरात असं नाही, बोलत कोणी बोलत नाही ना. हा, टेस्टिंग नाही झालं. टेस्टेड झाल्यानंतर ब्रिटल आहे का का कॉन्क्रीट आहे, मजबूत आहे, कळेल. म्हणजे स्तवन नाही म्हणायचे. गायचं ना, पण गायचं काय आहे ते? राजुलने हा, ज्ञातादृष्टा राहायचे. तुम्ही वेगळं राहून एकदा असंच झालं होतं. एक दिवस सत्संगात बसलो होतो आम्ही लोक, त्यावेळी दादाजी यायचे 3:30 वाजता 4 वाजता. नंतर थोडा सत्संगही व्हायचा. मग 6 वाजता लोक यायचे. मग 1-2 तास पद गात राहायचे. एकदा मी पुस्तक उघडलं, दुसऱ्याने सुरू केलं. तेव्हा मी पाहिलं, अरे माझा नंबर होता, याने तर गाणं सुरू केलं, पद गायला लागला. ते दादाजींनी पाहिलं. दादाजी पद पूर्ण झाल्यावर मला म्हणाले, इकडे ये. तू स्वतः गातोस का? नाही, आधी असं म्हणाले, त्यांनी गायलं आणि तुम्ही गायलं त्यात काही फरक आहे का? म्हटलं तसं तर मी गातो, ते जे गातायत ते, पण तरी फरक आहे. नंतर म्हणाले, तुम्ही गाता का टेप रेकॉर्डर? हो, तर मग टेप रेकॉर्डर गातोय. मग तो गात असेल का टेप रेकॉर्डर गात असेल? तो तर टेप आहे. टेप रेकॉर्डर त्याचा वाजव की तुझा, काय फरक आहे? म्हणजे नाही ना बाबा, असं मग समजून चुकलो. तेव्हापासून बघा, तेव्हापासून कोणी गाओ, मी गायलो तरी मीच बघतो की दीपक गातोय, कधी तुम्ही गाल, राजुल गाते. समजा माझं अर्धवट राहिलं आणि तुम्ही मधूनच पकडून गाणं सुरू केलं तरी मी रेडी असेन की बाबा नाही बरोबर आहे, यांच्या टेप रेकॉर्डरची आता वेळ आली आहे, गाऊ द्या. यांची वेळ पूर्ण झाली रेकॉर्ड. मी गातो म्हणणंही खूप मोठा अहंकार आहे. मग चाल जर चुकली आणि गातच राहिलं तर आपलं डोकं इकडे आऊट. नाही, नीट म्हण, नाहीतर बंद कर, नको गाऊस, आम्हाला गाणं नको आहे तरी गाणार. सगळा अहंकार, हा अहंकार आहे सगळा. आता बघा, तर आता जेव्हा वितरागी प्रभूची पूजा होते तेव्हा सुद्धा मान असतो की नाही? तो मान नाही, तेव्हा भक्ती चांगली आहे. भक्तीमुळे मान थोडा मग विरघळतो, पण भक्तीचा अहंकार करू नये, नाहीतर त्यामुळे कैफ वाढतो. मी चांगली आहे. आपण जेवढी रात्रभर भक्ती करता ना, त्यामुळे अहंकारच मोठा होतो. त्याला म्हणेल, आज ना दुसऱ्या भाऊसाहेबांना बोलावलं, तुझ्या 1 तासानंतर दुसऱ्याला चान्स मिळेल, मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर. असा अहंकार वाढतो. अहंकार काय करता भावनेने कैफ चढतो, म्हणजे त्याला नशा म्हणतात. रात्रभर मस्तीत राहतो, डम 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 डम, आणि ऐकणारे हळूहळू निघून गेले की बघा त्याची नशा उतरते, माहिती आहे. म्हणून जास्त काही बोलायची गरज नाहीये, एकदा समजून घ्यायचं. जय सच्चिदानंद. एकदा असंच झालं होतं. एक भाऊसाहेब दादा भगवानांचा जय जयकार एवढे जोरात वाजवत होते. दादाजीने त्यांना सांगितलं बंद करा. मग त्यांनी ऐकलंच नाही, कारण डोळे बंद करून दादाजीने दुसरं काय केलं, टाळ्या वाजवणंच बंद करून टाकलं आणि म्हणे हळूहळू तुम्ही निघून जा. सगळे लोक निघून गेले. मग थोड्या वेळाने बंद झाला, आपोआपच थांबला. त्याला सांगितलं होतं, हलवत होते हात, म्हटलं बंद करा जरा, आता थांबायचं आहे. दादाजींनी सांगितलं ऐकायचं ना, ऐकतच नव्हते. आयडिया दादाजींनी त्याचा आधारच काढून घेतला, त्यामुळे आपोआप सगळं बंद झालं. पूज्यश्री जय सुशीला, सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री जय सच्चिदानंद. आपण सांगावे, संसारात असं वाटतं की आता माझी गरज नाहीये. नाही, आम्हाला खूप गरज आहे तुमची. आमचा एक मेंबर वाढला, सत्संगात येत राहा. काय या अहंकाराला बरं. जेव्हा मान मिळतो ना, हं. तेव्हा माझी सर्वांना गरज आहे, आणि मान कमी झाला तर अपमान वाटतो. आता कोणाला माझी गरजच नाही. किती लोकांना, बरं. म्हणजे 10-12 लोक, 9 अब्ज लोकांच्या वस्तीत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं गरज नाही तुमची. नाही, सत्संगी आहे त्यामुळे असे वाटते आज मला. हा, मान न मिळाल्यामुळे दुःख होतं अहंकाराला. बरं. अहंकार काय विचार करतो, आता मला कोणाचीही गरज नाही, कोणाला माझी गरज नाहीये, आता मी सोडून देणार आहे सगळ्यांना. आता मी नंतर अनेकदा परिस्थिती येईल दूर जाण्यासाठी. मग विचार करतो मी सगळं काय करू, तसं दूर निघून जाऊ, आणि त्यालाही लक्षात येतं की नाही आपली गरज आहे, आपल्याशिवाय काम नाही होऊ शकत. तुम्हाला सगळ्या लोकांची आठवण येत होती, तुम्ही नक्कीच यायला हवं. हा, माझी आठवण काढत होते, चला संसारात माझी गरज आहे होय, कोणाला हे तरी. सुद्धा- तोही मानच आहे. बरं. गरज वाटू नये हाही अपमान आहे. बरं. अपमानाचं दुःख वाटायला लागल्यावर अहंकार वाईट विचार करतो. खरी हां. गरज, आपण आपली कर्म पूर्ण करण्यासाठी संसारात आहोत. बरोबर. दुसऱ्याच्या फायद्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान करायला, मान खायला संसारात राहायची गरज नाहीये. हो. आपलं कर्म पूर्ण करायला आहोत. आणि कोणी म्हटलं आपली गरज नाही तर समजून घ्यायचं. समजा बघा, एखादा रिक्षावाला आपल्याला बांद्र्यापर्यंत पोहोचवेल, टॅक्सीवाला आपल्याला मुंबई सेंट्रलपर्यंत पोहोचवेल, हां. ट्रेन बघा आपल्याला अहमदाबादपर्यंत पोहोचवेल. म्हणजे
हे जे लगेज आहे ना हा ते साऱ्या साधनांमुळे पुढे नेता येतं. आता कुर्ल्यापर्यंत त्याची ड्युटी पूर्ण झाली की नंतर रिक्षावाला सोडून देईल. हा हा टॅक्सीवाला आपल्याला मुंबई सेंट्रलपर्यंत घेऊन जाईल. तोपर्यंत सगळ्या संयोगांची गरज आहे. म्हणजे आपली कर्म पूर्ण करायची आहेत. एकेका निमित्ताच्याद्वारे हे जे सुशिलाचं कर्म आहे, कोणतंही कार्य जे काही निमित्त आहे त्याद्वारे तेवढं होणार आहे. बरं त्यानंतर निमित्त मिळणं घडणार नाही आणि कर्म मग बंद ठेवा, इतरांना संधी द्या. हा. अशा वेळी दुःखी नाही व्हायचं. बघा संयोग सुशिलाचा हा. एवढा हिशोब होता, एवढं तिच्याकडून काम झालंय. बरं अहंकाराला त्या दुःखी व्हायचं काहीच कारण नाही. बाहेरचं काम पूर्ण झालं आणि सगळे लोक आपल्याला नाही म्हणाले, आपली गरज नाही, हा. मग अंतरंगातलं काम चालू करा आत्म्याचं. हा ते तर मोक्षाचं तर खूप बाकी आहे. का पूर्ण झालं तुमचं? नाही खूपच बाकी हा आहे. म्हणजे खूपच बाकी बाहेरची आहे. 10 कामं ठेवायची, आतली 10 कामं ठेवायची. बाहेरचे संयोग नाही जुळले तर सोडून द्या. अंतरंगातला मोक्षाचा पुरुषार्थ कोणीच थांबवू शकत नाहीये तुमचा. हा समजा कोणी मान दिला तरी आनंद जास्त नाही होत हम्म. आणि कोणी कडवट शब्द बोलले तरी 1 मिनिटभर मनाला वेदना होतात, दुःख होतं. मग नंतर हेही कळतं की माझाच हिशोब असणार, माझ्याच कर्मांचा बघा बुद्धी हिशोब काय असणार. सांगते, माझ्या कर्माचा हिशोब आहे, होणार. असं नाही, ऍक्सेप्ट नाही करत. हा हा असणार म्हणजे तो बुद्धू माणूस आहे, त्याच्या बोलण्याला ताळतंत्रच नाही. काहीतरी हिशोब असणार म्हणून होत आहे. असं का म्हणत नाही तो? हा बरोबर. बुद्धी पुन्हा प्रोटेक्शन करते मनाचं. हा हा. आणि मान तर पूर्णपणे भरलाय. जेव्हा अपमान होतो ना तेव्हा काय बुद्धी हा. काय सांगते, मोक्षाशिवाय या संसारातली कोणती विनाची गोष्ट नको. पण जेव्हा मान मिळायला लागतो तेव्हा मी असा मोक्षाला बघा नंतर जाईन, आधी मी दादाजींचं काम करेन, सगळं आयुष्य दादाजींच्या कामासाठी खर्च करायचंय. पण जेव्हा अपमान होतो तेव्हा मात्र मोक्षाशिवाय काही नको मला. बुद्धीचं तुफान आहे सगळं बघा, आणि तुफान. पूज्यश्री बघा, आपल्या चुका दिसतात, 2-4 दिसतात, 4-5, हम्म. पण जशा निरुमांना आपल्या चुका दिसायच्या त्या चुकांची जाणीव नाही होत, नाही त्या दिसतात. काही गरज नाहीये, जेवढ्या दिसत आहेत तेवढा समभावाने निकाल करा. आणि प्रतिक्रमण तर तेव्हाही बस आणखी करते. करायचं प्रतिक्रमण, सुशिलाकडून बरं. करून घ्यायचं. नाही बरं. समजलं का? हा सुशीलाकडून करून हा घ्यायचं. सुशिलाला सांगा तुझी चूक आहे, धुवून टाक. आम्हाला काय देणं घेणं आहे त्याबद्दल? हा नसेल दिसत तर आपण आपल्या आत्म्याच्या आराधनेत राहूया, हा. आत्म्याच्या गुणांच्या भजनात. बरं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. प्रसन्न ठाकूर. आपण जे काही पेरतो त्याचेच फळ आपल्याला मिळते असं बरोबर. म्हणतात. असं आपण असा विचार करतो की आपण मुलांवर चांगले संस्कार केलेत, पण तो फक्त आपला विचार आहे. पण तरीही कधी कधी असं वाटतं की मुलं बाहेर जाऊन त्यांना कुणाची संगत लागेल, वाईट संगतीमुळे त्यांच्यावर परिणाम झाले, तर आपण हे समजायचे का की आपल्याला मागील कर्माचे फळ मिळाले? खरी गोष्ट आहे नाही का. एखादं रोपटं असतं ना, रोपट एखादा गुलाबाचं असेल, एखादं चमेलीचं असेल, एखादं चाफ्याचं असेल, एखादं रातराणीचं असेल, म्हणजे सगळी वेगवेगळी आहेत ना. हा म्हणजे आपण लहानपणी आता जो माळी निगा राखणारा असतो, कुचकी पानं काढून टाकेल, खत घालतो, पाणी घालतो, सगळे फुलं येईपर्यंत करत राहतो. एक बघा, एखाद्या रोपाला फुलं नाही आली तरी काही हरकत नाही, येईल नंतर, खत पाणी घालतच राहतो तो. तसं आपणही सगळं करायचं मुलांचं बघा, आणि त्यांना समजावायचं, प्रार्थना करायची आहे. आणि दादाजींची पुस्तकं आहेत, आई वडील मुलांचा व्यवहार, त्यात 5, 6, 7, 3 चॅप्टर आहेत. 5वा, 6वा, 7वा त्यात दादाजींनी सांगितलंय प्रेमाने मुलांना कसं सुधारायचं, त्याविषयी समजावून सांगितलंय दादाजींनी. आता कसं प्रेमाने त्यांना समजावायचं ते समजून घ्या तुम्ही ते पुस्तक वाचून. बाकी आपण जो व्यवहार करतो तो पूर्ण मोहामुळेच करतो. बघा, मुलगा सुसंस्कृत व्हावा, आम्ही मुलासाठी सगळं काही करणार, आणि नंतर ओव्हर अटेन्शन, ओव्हर कॉन्सन्ट्रेशन त्यावर करतात. त्या मोहामुळे तो कंटाळून जातो. नंतर घरी आईच्या सूचना ऐकण्याचाही त्याला कंटाळा येतो, सॅच्युरेशन येतं त्याला. नंतर मग मित्रमंडळी चांगली वाटतात. बघा, आपण एवढं प्रेशर टाकत राहतो, तू अभ्यास कर, तू हे कर, तू ते कर, ते देवाचं नाव घे, एवढी जपमाळ कर, त्याचा त्याला कंटाळा येतो. मग मात्र इतरच आवडतं. नंतर त्याला वाईट संगत बिघडवते. माझा मुलगा कुसंगतीने बिघडला. वाईट संगत बिघडवत नाही, आपण त्याला जास्त अटेन्शन देऊन 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 खूप जास्त मोहातून त्याची अगदी घुसमट करून टाकतो. नाही, एक कप चहात किती साखर टाकायला हवी गोड लागायला? 12 चमचे? 15 चमचे? 1 चमचा. मग मुलांना किती वेळा सांगायला हवं? एकदा. पण लहान असल्यापासून बघा तुम्हाला तुमचं तर नाही दिसणार काही, पण दुसरी एखादी आई असेल ना, तिचं मुलाबरोबरचं वागणं चेक करा.
बाळा इथे बस, इकडे नाही बसायचं, तिकडे असं कर, असं नको करू, हात नको लावूस, असं नको करूस. दिवसातून किती वेळा ती सगळे सल्ले देत असते. पण असे म्हटले जाते तुम्ही. नाही, एका तासात, एका दिवसात कमीत कमी 50 वेळा त्याला सूचना देत राहते. आणि एक दिवसात असं 365 दिवसांचं वर्ष आहे, असं 10 वर्षांचं होईपर्यंत त्याला सांगतच राहते, बोलतच राहते. 50 वेळा. त्याचं सॅच्युरेशन एवढं होतं की काही नवीन शब्द ऐकायची त्याची तयारी नसते. आपल्याकडून बघा कुठेच चूक होते आहे आपली, ते पहा आधी. नाही, माझी अशी शंका आहे, आता पाया मजबूत आहे तर त्यावर बिल्डिंग बरोबर उभी राहते म्हणतात ना. आता फक्त पाया मजबूत करूनही त्याशिवाय कन्स्ट्रक्शन करताना सुद्धा खूप साऱ्या गोष्टींची भर पडते त्यात. पाणी असेल, बरोबर रेती आहे. असेल, सिमेंट असेल, खूप काही. तर त्यात मिश्रण बरोबर नसेल तर घर तर एकदाच बांधतो ना आपण, पडण्याची भीती वाटतेच ना. पण पुन्हा पुन्हा सांगते तरी मला हेच कळलंय की आपण फक्त एकदाच सांगावं, पण नीट सांगावं. पण तरी मुलगा जर बाहेर जाऊन बिघडला असेल तर कशाचं फळ आहे, म्हणजे कर्माचे फळ मुलांचाच आहे. हिशोब आहे, मुलांचा हा, हिशोब. मुलांचा हिशोब स्वतःचा. आपल्याकडून नर्सरीसारखा त्याच्या मागच्या कर्मांचा हिशोब आहे हा, तो. पण पण आपण तो मागच्या कर्मांचा हिशोब आहे म्हणून सोडून नाही द्यायचा आहे. पण समजावून protect- पटवून प्रार्थना करा, समजावा आणि त्याला मोल्ड करा या बाजूला. हा, तसं करत तेच. राहा. जय सच्चिदानंद.